तर जगातल्या दोन मोठ्या देशांमध्ये सुरू असलेला वाद आता लहान मुलांच्या भांडणासारखा दिसू लागलाय। अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफवरनं सुरू असलेला वाद काही केल्या शमण्याचं नाव घेत नाहीये। दोन्ही देशांमध्ये समजूतदारीचा वाद सोडवण्यासाठी भूमिका घेतली जात नाहीये। अमेरिकेनं चीनवर 125% आयात शुल्क आकारल्यानंतर आता चीननेही 84% कर अमेरिकेच्या मालावरती आकारलाय। यामुळे आता हे व्यापार युद्ध आणखीनच भडकलंय। तुम शेर तो हम सव्वा शेर अशी दोन्ही देशांची भूमिका असल्याचं दिसतंय। दरम्यान चीननं अमेरिकेवरती 84% आयात कर लागू केल्यानंतर आता अमेरिकेनं ठोस पावलं उचलली आहेत। चीन सोडून जगावरील आयात कराला अमेरिकेनं 90 दिवसांची स्थगिती दिली आहे। ही स्थगिती भारतावर लादलेल्या आयात कराला सुद्धा मिळाली आहे। जगातील 75 देशांनी अमेरिकेशी संपर्क साधला आणि त्यानंतर अमेरिकेनं हा मोठा दिलासा दिलाय। अमेरिकेच्या या निर्णयानंतर अमेरिकेचा शेअर मार्केट डाऊ जोन्स निर्देशांक 2000 अंकांनी उसळलाय। त्यामुळे एकीकडे आपण पाहतोय अमेरिका आणि चीन मधलंच हे युद्ध होतं, संपूर्ण जगाला त्यामध्ये ओढलं गेलं। काही काळ वेठीस धरल्याप्रमाणे स्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर आता 90 दिवस टॅरिफचं धोरण हे स्थगित झाल्यानंतर अमेरिकेतली ही सुधारणा दिसू लागली आहे।